अहो श्रीमंताला कोण बी श्रीमंत करते हो, पण गरीबाला साधं कोण मदत सुद्धा करत नाही. ओ ताई, पण ते घ्यायचे त्या का? नाही हो, आताच आमचे मिस्टर आणि मुलगा मॉल मध्ये पंते आणायला गेलेत. मॉल मधल्यापेक्षा स्वस्त पण त्या माझ्याकडे. पण मॉल मधल्या पंत्याला जी क्वालिटी असती ना ती तुमच्यापाशी नसती. अहो ताई, मॉल मधल्या पंत्या आणि आमच्या बसल्या पंत्या ह्या मातीपासूनच बनलेल्या असतात हो. एवढंच की मॉल मधल्या पंत्याला पॅकिंग करून ठेवलेलं असते. होय, तुमचं बरोबर आहे, पण ते आता आणायला गेलेत ना. अहो ताई, आम्ही काय त्या मॉलवाल्या संग कॉम्पिटिशन करायला लागलो काय सांगा बरं? हा, अहो कसं आहे माहिती का ताई, रस्त्यावर एकाला बसलेले, दारात काहीतरी एकाला घेऊन आलेली माणसं तुम्हाला नेहमीच भिकाऱ्यासारखे वाटते ती. अहो श्रीमंताला कोण बी श्रीमंत करते हो, पण गरीबाला साधं कोण मदत सुद्धा करत नाही. अहो आम्ही काय ताई तुमच्या एवढी मोठी दिवाळी साजरी करणार नाही हो, पण आमच्या 4 पंत्या ऐकल्या तर आमच्या सुद्धा घरी बायको लेकरा सणला दिवाळीचे 4 गोड घास खायला मिळते. दारात काहीतरी एकाला घेऊन आलेली माणसं तुम्हाला नेहमीच भिकाऱ्यासारखे वाटते ती. अहो श्रीमंताला कोण बी श्रीमंत करते हो, पण गरीबाला साधं कोण मदत सुद्धा करत नाही. हो, 1 मिनिट थांबा. अहो, तुम्ही पंत्या घेतल्या का? नाही ना, घेऊ नका, इथं मी घेतलेत. अहो दादा, तुमच्याकडे असतील तेवढ्या पंत्या द्या. हो का ताई? हा, किती पैसे झाले दादा तुमचे? 3 डझनचे बघा 40 रुपये नाही 120 रुपये झाले. हे बघा, धरा. हे बघा, तुमच्याजवळ जेवढ्या पंत्या असतील तेवढ्या उद्या सकाळी घेऊन या. मी कॉलनीत जेवढ्या पण बायका असतील त्यांना बोलवते आणि तुमच्या सगळ्या पंत्या विकल्या जातील आणि तुमची दिवाळी गोड गोड आणि चांगली होईल. ताई, तुमचे लय उपकार झाले बघा. येऊ का? उद्या सगळ्या पंत्या घेऊन येतो.